तर पब्लिक आपलं स्वागत आहे. मी तौसिफ गडकरी आणि आपल्या नवीन व्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, आज पाटणमध्ये रामापूर येथे वृक्षतोडीचं काम चालू आहे. रस्ता रुंदीकरणाला आज सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थाने, आणि त्यामुळे खबरदारी म्हणून वाहने सावकाश चालवा, घाई गडबड करू नका. एखादी फांदी किंवा एखादी ढापी तुमच्या अंगावर पडू शकते, त्यामुळे काळजी घ्या. ही वृक्ष 60-70 वर्ष झाले रामापूर पाटणमध्ये धमाकेदारपणे उभे आहेत. ऊन असो, पाऊस असो, वारा असो, प्रत्येक ऋतूत ही झाडे जणू आपल्या पाटणकरांचं संरक्षण करताना तुम्हाला दिसत आहेत. आपलं बालपण ह्या झाडांच्या छायेखाली निघून गेलं. आपण खेळलो, बागडलो. वडाच्या झाडाला आम्ही तर ह्या वडांच्या झाडांच्या खाली फांद्यांना पकडून झोका घ्यायचो. छान दिवस होते ते. त्यावेळी मोबाईल नव्हता, खेळण्यात दिवस निघून जायचा. ही मोठी मोठी झाडे जणू आपल्या घरचा एक सदस्य असल्यासारखी झाडे होती आणि त्यांचा आधार होती आपल्या तालुक्यातील. पण विकास कामे पण झाली पाहिजेत आणि त्या विकास कामामुळे प्रगती झाली पाहिजे, शहर सुधारलं पाहिजे. त्यासाठी ही झाडे कट करण्याचं काम, तोडण्याचं काम सुरू आहे. नक्कीच यातून पाटण सुधरेल आणि पाटणच्या प्रगतीला एक मोठी गती भेटेल अशी इथे आशा व्यक्त करतो. तुम्ही पाहू शकता, यामुळे मोठी गर्दी झालेली आहे. ट्रॅफिक जॅमची समस्या पण उद्भवत आहे आणि हळूहळू रस्त्याचं काम चालू झालं की ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जॅम होईल, गाड्यांना जाता येणार नाही. त्यामुळे खबरदारी घ्या, वाहने सावकाश चालवा. हळूहळू काम प्रगतीपथावरच येईलच आणि एक सुंदर असं आपलं स्वच्छ पाटण, सुंदर पाटण तयार होईल अशी इथे आशा व्यक्त करतो. आणि रस्ते बनवणाऱ्या कंपनीला पण माझी विनंती आहे, किंबहुना प्रशासनाला, महाराष्ट्र सरकारला ही विनंती आहे की रस्ता तयार करून झाला की रस्त्याच्या दुतर्फा नक्कीच झाडे लावावी. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळं आपण फक्त मागणी करू शकतो की रस्त्याच्या दोन्ही तर्फाला झाडं लावली जावी, जेणेकरून पाटणला जे सौंदर्य लाभलं आणि ऊन वाऱ्या पावसापासून जे पाटणकरांचं संरक्षण होत आहे या झाडामुळं. आता तुम्ही पाहू शकता, धूळ पण भरपूर प्रमाणात उडत आहे आणि या धुळीमुळं पण ही झाडे धूळ रोखण्याचं पण काम करत आहेत. पाटणचा एक अविभाज्य भाग असलेली ही झाडे भविष्यात पण दिमाकेदारपणाने रस्त्याच्या दोन्ही साईडला लागलेले दिसतील अशी तर आपण आशा व्यक्त करूया. त्यामुळे काम चालू आहे. पाटणला येताना खबरदारी बाळगा, वाहने सावकाश चालवा. आपल्या पेजवर, चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा. आज तुम्ही पाहू शकता ह्या झाडांचे सौंदर्य. अतिशय सुंदर अशी झाडं ही. वडाचं झाड आहे हे. तर काही दिवसांनी ही झाडं आता इथं दिसणार नाहीत. पाटण सगळं सुमसान दिसेल. शोभा एक प्रकारची होती या झाडामुळं, पण ती काही दिवसानं सगळं भकास आणि उद्ध्वस्त झालेलं दिसेल. तरी पण आपण इथं एक चांगली कामे होत राहूत पाटणमध्ये. त्यासाठी कट केलंच काही हरकत नाही. तरी पण खबरदारी घ्या मित्रांनो, काळजी घ्या
आणि झाडे लावा. तुम्हाला जिथं वेळ मिळेल झाडे लावण्याचा प्रयत्न करा, कारण ऑक्सिजन या झाडापासूनच आपल्याला मिळतो. आपण शाळेत शिकलेलो आहे की ही झाडेच आपल्याला जगण्याचं बळ देतात. सुंदर अशी जास्तच्या सावलीत आपण आराम करू शकतो. पाण्याचे एक नैसर्गिक स्रोत आहेत ही झाडं. त्यामुळं झाडे लावा, झाडे जगवा असा इथे एक मंत्र देतो. आणि नक्कीच काळजी घ्या. मस्त राहावा, खुश राहावा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. उन्हाचं जास्त प्रमाण आहे, त्यामुळे पाणी पिण्यावर भर द्या. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आभार आहे.